अध्यात्म आणि राजकारण बघायला गेलं तर या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. विश्वाचे गुरु या विश्वाचे चालक मालक भगवान श्रीकृष्ण अशा माध्यमातून तुम्ही जनतेला काय उद्देश करतात? राजसत्तेला ज्यावेळेस धर्मसत्तेचा आश्रय मिळतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळतो. तर तुम्हाला आता असं जाणवतंय का की आजकालचं राजकारण हे जरा जास्तच दूषित झालेलं आहे? दूषित झालंय, परंतु आज आपण ते दूषित झालेलं राजकारण आहे ते कुठंतरी शुद्ध करण्याच्यासाठी त्याच्यामध्ये अध्यात्म असणं गरजेचं आहे. सर नमस्कार. नमस्कार. अध्यात्म आणि राजकारण बघायला गेलं तर या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तर अचानक तुम्हाला अध्यात्मातून राजकारणाकडे येण्यामागचं म्हणजे कोणत्या गोष्टींमुळे नक्की तुम्हाला असं वाटलं की आपण आता राजकारणाकडे वळावं? ज्यावेळेस अध्यात्म आणि राजकारण हा विषय खरं तर माझ्या लेखी काही वेगळं नसून या विश्वाचे गुरु या विश्वाचे चालक मालक भगवान श्रीकृष्ण या विश्वाचे पालन करते, पोषण करते. जगातील सर्वात एक नंबरचं जर राजकारणी कोण असेल तर ते भगवान श्रीकृष्ण आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी राजकारण करत असताना धर्माला धरून, शास्त्राला धरून, सत्याला धरून, न्यायाला धरून हे राजकारण केलं, त्यामुळं खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळाला. आणि माझ्यासारखा तरुण आज समाजामध्ये राजकारणात काम करत असताना आज पांडुरंगाची सेवा मी करतोय. भगवान श्री पंढरीश परमात्मा पांडुरंग हे खरं तर भगवान विष्णूचा अवतार, कृष्ण भगवान विष्णूचा अवतार. आणि मग ज्या वेळेस या विचारानं आपण चालतो त्याच विचारानं आज समाजामध्ये समाजसेवा हीच ईश्वर सेवा असं प्रमाण मानून त्या ठिकाणी आज राजकारणामध्ये अध्यात्म आल्याच्या नंतरून समाजाला न्याय मिळतो, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळतो आणि समाजाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणून भगवान श्रीकृष्णाने राजकारण समाजाच्या हितासाठी केलं. तोच उद्देश आणि तोच विचार आज डोळ्यासमोर ठेवून ज्यावेळेस राजकारणामध्ये राजसत्तेला ज्यावेळेस धर्मसत्तेचा आश्रय मिळतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळतो. म्हणून माझ्यासारखा एक भगवान श्रीकृष्णाचा भक्त, भगवान श्री विठ्ठलाचा भक्त आज भगवंताच्या विचारानं, श्री विष्णूच्या विचारानं, श्री भगवद्गीतेच्या विचारानं आज खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये आला. असं जाणवतंय का की आजकालचं राजकारण हे जरा जास्तच दूषित झालेलं आहे? नाही, खरं तर आजकालचं राजकारण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, दूषित झालंय, परंतु आज आपण ते दूषित झालेलं राजकारण आहे ते कुठंतरी शुद्ध करण्याच्यासाठी त्याच्यामध्ये अध्यात्म असणं गरजेचं आहे, धर्म असणं गरजेचं आहे, श्रीमद भगवद्गीतेचे विचार असणं गरजेचं आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे विचार त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, संतांचे विचार त्या राजकारणामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मग निश्चितच हे विचार ज्यावेळेस राजकारणात येतील ते दूषित झालेलं राजकारण खऱ्या अर्थानं शुद्ध होईल. बरोबर बरोबर. आता तुम्ही विठ्ठल भक्त आहात जसं म्हणलं तुम्ही, तुमचं पूर्ण कुटुंबच हे विठ्ठल भक्तीत आहे का? गेली 4 पिढ्या झालं. बर. माझे आजोबा, माझे पणजोबा, माझे वडील, मी आणि माझी मुलं म्हणजे जवळपास 4 पिढ्या झालं आम्ही श्री विठ्ठल भक्त आहोत. विठ्ठल आमचा श्वास आहे, विठ्ठल आमचा प्राण आहे, विठ्ठल आमचं सर्वस्व आहे. आणि खऱ्या अर्थानं 4 पिढ्या झालं वंश परंपरेनं आम्ही श्री विठ्ठलाची सेवा करतोय, विठ्ठलाची भक्ती करतोय. वंश परंपरेनं पांडुरंगाची आषाढी पंढरीची वारी करतोय. तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि हाच विठ्ठलाच्या भक्तीचा वसा आणि वारसा इथून पुढच्या पिढींना त्या ठिकाणी देण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही करतो. तुमचं मग मूळ गाव कोणतं नक्की? माझं मूळ गाव कुंभारवळण, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. अगोदरपासून सर्व पिढ्या म्हणजे आजोबा असतील किंवा सगळ्या असतील ते तिथंच राहतात?
हो, आजोबांपासून पंजोबांपासून आम्ही कुंभारवन गावाचेच रहिवासी आहोत. मग तुमचं शिक्षण वगैरे सगळं गावात झालं की कसं? हा, माझं प्राथमिक शिक्षण त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये झालं 1ली ते 7वी. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण 8वी ते 10वी ही एकतपूर मुंजवडीमध्ये शिवशंभू महाविद्यालयामध्ये झालं. आणि त्यानंतर 11वी 12वी महाविद्यालयीन शिक्षण हे सासवड सारख्या ठिकाणी पुरंदर हायस्कूलला झालं. आणि माझं ग्रॅज्युएशन BSc केमिस्ट्री त्या ठिकाणी झालं ते वाघेरी महाविद्यालय सासवड या ठिकाणी झालं. शिक्षणानंतर तुमचं राजकारणाची एंट्री झाली ती कशी झाली? 2009 साली माझं ग्रॅज्युएशन झालं. BSc केमिस्ट्री 2009 साली डिस्टिंक्शन मध्ये मी पास झालो. त्यानंतर कुटुंबाची परिस्थिती हालाकीची होती, बेताची होती आणि कुठंतरी शिक्षणाच्या आधारावर आपल्याला नोकरी मिळावी या शोधामध्ये मी असताना कोंढव्यासारख्या ठिकाणी पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये जॉबला लागलो. परंतु जॉब करत असताना अनेक अडचणी त्या ठिकाणी डोळ्यासमोर येत होत्या. अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते आणि म्हणून एक 15 ते 20 दिवस तो जॉब केला. त्यानंतर तो जॉब सोडला आणि काहीतरी स्वतःच असं केलं पाहिजे, उद्योग व्यवसाय केला पाहिजे. आणि एक समाजकारणाची आवड ही पिढीजात असल्यामुळं, रक्तामध्ये समाजकारणाची आवड असल्यामुळं खरं तर राजकारणामध्ये येत असताना समाजकारण करण्यासाठी राजकारणमध्ये आलं पाहिजे हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवली आणि समाजामध्ये खरं तर समाजसेवेला सुरुवात केली. आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, या सर्वच नेते मंडळींनी एक आपल्या कार्यकर्त्याला नेहमी सांगत असतात की राजकारण करत असताना 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून, हाच विचार त्या ठिकाणी घेऊन मी समाजामध्ये समाजकारण करत गेलो आणि या समाजकारणाला कुठंतरी 20%चा राजकारणाचा आधार असावा म्हणून राजकारणामध्ये त्या ठिकाणी मी आलो. सर, हे झालं आपल्या शिक्षणाबद्दल. आपण राजकारणात एंट्री कधी घेतली? राजकारणामधली एंट्री माझी 2015 साली झाली. 2015 साली ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुका लागल्या आणि मग कुंभारवन ग्रामपंचायतीची सार्वजनिक निवडणूक मी 2015 साली पहिल्यांदा लढलो. त्याच्यानंतर मी प्रचंड मताने विजयी झालो. विजयी झाल्याच्या नंतरून त्याच्यामध्ये मी माझ्या ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यानं ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून 2015 साली त्या ठिकाणी माझी वर्णी लागली. 5 वर्ष गावाची सेवा केली, परिसराची सेवा केली, गावातील प्रत्येक घटकाची सेवा केली. आणि त्यानंतर 2015 ते 20 हा 5 वर्षाचा कार्यकाल मी सरपंच म्हणून त्या ठिकाणी भूषवला. त्याच्यानंतर 2020 साली परत ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुका लागल्या. 2020 साली मी परत एकदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरं गेलो आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला आणि माझ्या सहकाऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं यश मिळालं. आणि महिला आरक्षण असल्यामुळं, सरपंच पद हे महिला आरक्षण असल्यामुळं एका महिलेला आम्ही सरपंच पदाचे काम करण्यासाठी संधी दिली. आणि 2020 ते 2025 मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून पुन्हा ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये गावाची सेवा करण्यासाठी काम केलं. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी बेलसर माळशिरस गटामध्ये एक इच्छुक उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवतोय. उद्याच त्या ठिकाणी मी मोठं शक्ती प्रदर्शन करून या माझ्या गटातील 27 गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन, तरुणांना सोबत घेऊन, माझ्या महिला भगिनींना सोबत घेऊन आणि माझ्या पंढरपूरच्या वारकऱ्यांना, वैष्णवाला सोबत घेऊन आणि समाजातील प्रत्येक स्तरातील घटकाला सोबत घेऊन उद्या मी उमेदवारी अर्ज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल करतोय आणि ही निवडणूक मी लढविते. अशा पद्धतीचा 2015 पासूनचा हा प्रवास जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे आजपर्यंत हा चालू आहे आणि इथून पुढे सतत चालू राहील. ओके. आता 2015 साली तुम्ही म्हणलात की निवडून आलात,
त्यावेळी कोणत्या पक्षाकडून तुम्ही लढवली होती निवडणूक? ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत असताना मी 2015 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाच्या माध्यमातूनच निवडणूक लढवली होती. शक्यतो ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या गाव पातळीवरला असतात. तिथं त्या निवडणुका ह्या पक्ष केंद्रित कमी परंतु व्यक्ती केंद्रित जास्त असतात. बरोबर. त्यामुळं शक्यतो पक्ष केंद्रित निवडणुका ग्रामपंचायतीच्या होत नाहीत. परंतु आदरणीय पवार साहेबांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार माझ्या सोबत होते. ते विचार माझ्या गावातील ग्रामस्थांनी आणि मतदारांनी 2015 साली स्वीकारली आणि मला ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. बरं, आता तुम्ही ज्या पद्धतीने एक सरपंच म्हणून भूषवलं, तर त्या काळात तुमच्याकडून तुमच्या ग्रामपंचायतीची काय काय कामं केली की जेणेकरून तुम्हाला 2020 मध्ये पुन्हा लोकांनी ग्रामस्थांनी तुम्हाला संधी दिली? 2015 साली मी ग्रामपंचायतीचा सरपंच झालो. त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं काम मी केलं की गावातील प्रत्येक वाडी वस्तीवरती शुद्ध पिण्याचं पाणी मी देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर एक आमचे 2 रस्ते आहेत गावातील, एक ब्राह्मणकीचा मळा आणि एक चावर वस्ती. त्या ठिकाणी गावातील बहुतांश शेतजमीन आहे आणि शेतकरी त्या ठिकाणी शेती करत असतात. परंतु रस्त्याची अवस्था फार वाईट होती. पिढीजात जवळपास 100-150 वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. अनेक शेतकऱ्यांचे वाद होते, काही निधीची कमतरता होती आणि मग त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्या रस्त्याच्या बाबतीत लक्ष घातलं. तेथील ग्रामस्थांना विचारात घेतलं, शेतकऱ्यांना विचारात घेतलं, माझ्या ग्रामपंचायत सदस्यांना विचारात घेतलं आणि ते जवळपास पिढीजात प्रलंबित असणारं काम, रस्त्याचं काम, ते मी 100% मार्गी लावलं. आजची परिस्थिती अशी आहे तिथं की त्या भागातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर बैलगाडी प्रत्येक वाहन त्या ठिकाणी जातं. शेतकऱ्याच्या शेतातला शेतीमाल त्या वाहनाद्वारे बाजारपेठेमध्ये येतो. पूर्वी ती अवस्था नव्हती. रस्ता होण्याच्या आधी जर पाऊस त्या ठिकाणी झाला तर गुडघ्या एवढा चिखल त्या ठिकाणी साचायचा आणि मग शेतकऱ्याला प्रचंड अशा त्रासाला सामोरं जावं लागायचं. आणि मग हा रस्ता झाल्याच्या नंतरून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला आणि समाधान व्यक्त केलं आणि माझ्या प्रति ऋण व्यक्त केलं, कृतज्ञता व्यक्त केली. त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वर्ग खोल्यांची कामं त्या ठिकाणी केली, शाळा बांधण्याचं काम केलं, आरोग्याच्या बाबतीत सुद्धा चांगलं काम केलं आणि शेतीच्या पाण्याच्या बाबतीत पुरंदर उपसासारखी नवसंजीवन ठरणारी जी पुरंदर तालुक्याला योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं मुबलक पाणी देता येईल आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कसा मिटवता येईल यासाठी प्रयत्न केलं. म्हणून सर्वांगीण विकास गावचा करण्याच्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहिलो. त्यामुळे लोकांनी 2020 साली माझ्यावरती पुन्हा विश्वास ठेवला आणि मला पुन्हा निवडणुकीला जिंकून दिलं. बरं, आता हे तर तुमच्या गाव पातळीवर झालं. तर आता आपण जिल्हा परिषद म्हणल्यावर थोडं आणखी मोठ्या पातळीवर जातो आहोत. तर पेलसर आणि माळशिरस याचा काय प्रश्न आहेत की जे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हे टॅकल करू शकता, किंवा शेतकऱ्यांचे म्हणा किंवा बाकीचे काय प्रश्न असतील, तुम्ही कोणत्या प्रश्नांना पटकन ते सोडवू शकतात? बेलसर माळशिरस गटामध्ये ज्यावेळेस मी निवडणूक लढवण्याच्या हेतूने ज्यावेळेस दौरे करत होतो त्यावेळेस त्या दौऱ्यातनं माझ्या असं लक्षात आलं की हा पट्टाच मूळतःच पुरंदर तालुक्याचा पूर्व भाग आहे. मग या पूर्व भागामध्ये आज शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा त्या ठिकाणी मला दिसून आला. काही ठिकाणी वाडी वस्त्यावरती जाण्याच्यासाठी रस्त्यांची दुरावस्था फार मोठी आहे. तो एक प्रश्न मला दिसून आला आणि त्या भागातील जे काही तरुण सहकारी आहेत त्या तरुण सहकाऱ्यांच्या रोजगाराचा एक महत्वाचा प्रश्न मला दिसून आला. आणि ग्रामीण भागातील तरुणांमध्ये कला कौशल्य असतं, त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता असते, परंतु काही ना काही कारणास्तव काही ना काही अडचणींमुळं त्यांना त्याचा फायदा करून घेता येत नाही किंवा त्याच्यामध्ये व्यवसाय चालू करता येत नाही,
रोजगार निर्मिती किंवा रोजगार उपलब्ध होत नाही. असे अनेक प्रश्न त्या भागामध्ये मला दिसून आले. काही ठिकाणी वाडी वस्तीवरती जाण्याच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मला आढळून आला. महिलांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी काही प्रश्न मला जाणवले. आणि अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न त्या भागामध्ये प्रलंबित आहेत. आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नामदार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्याला उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी जे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते 100% मार्गी लावायचा प्रयत्न करायचा. ओके. जर उद्या तुम्ही निवडून आलातच तर सर्वात पहिला प्रश्न असा कोणता असेल की तुम्ही या गटासाठी सोडवताल? जर उद्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी निवडून आलो तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या भागामध्ये बहुसंख्य लोक ही शेती करतात आणि शेतीला सगळ्यात महत्त्वाचं लागतं म्हणजे पाणी. आणि पुरंदर उपसासारखी नवसंजीवन ठरणारी योजना, जानाई शिरसाई सारखी या तालुक्याच्या पूर्व भागाला नवसंजीवन ठरणारी योजना, या योजनेच्या माध्यमातून या भागातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलं नाही त्या भागामध्ये या 2 योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी मुबलक पाणी देणं आणि त्या पाणी मिळाल्याच्या नंतरच त्या ठिकाणी शेतकऱ्याचा जो शेतीमाल तयार होईल त्या शेतीमालाला जवळपास एक चांगल्या पद्धतीची बाजारपेठ निर्माण करणं हे प्रकर्षानं मी उद्याच्या काळामध्ये काम करेन.